नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, पण त्याआधी वटपौर्णिमेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. रविराज काका, मला तुमच्याशी बोलायचं आहे. रविराज काकाही म्हणतात, बोल ना सायली, काय बोलायचं आहे, काय पाहिजे तुला माझ्याकडून. सायली सांगते, मला फक्त तुमच्यासोबत बाहेर जायचं आहे. तुम्ही, मी आणि प्रतिमा आत्या, आपण तिघांनीच बाहेर जायचं आहे. तेव्हा रविराज काकाही म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही नाही विचारणार तुला कुठे जायचं आहे, आम्ही यायला तयार आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मग आजच आपण जाऊया. त्याच वेळेला अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. अर्जुन पण सांगत असतो, बरं ठीक आहे मी लगेच निघतो. तेव्हा सायली विचारते, काही इमर्जन्सी आहे का, तुम्हाला जावं लागेल. अर्जुन पण म्हणतो, हो मला लगेच निघावं लागेल. तर जेलमध्ये सचिन गेलेला असतो नागराज काकांकडे आणि राकेश फोन करून सांगतो, अर्जुन सायली आजच ॲक्सिडेंट रिक्रिएट करण्याचा प्लॅन करताय, जेणेकरून सायलीला सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजेत, तीच तन्वी आहे म्हणून. तेव्हा नागराज काकाही म्हणतात, असं होऊन चालणार नाही राकेश, एवढ्या दिवसाची मेहनत सगळी पाण्यात जाईल आणि दादाला जर कळालं ना सायलीच तन्वी आहे, सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून देईल आणि असं होऊन चालणार नाही. तेव्हा राकेश म्हणतो, तुम्हाला काय वाटतं बाबा, मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडू देईल? अजिबात नाही. तर अर्जुन सायली रूममध्ये आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, मला तर खरं वाटत नाही आहे रविराज काका आणि प्रतिमा आत्ते एवढे सहज तयार झाले, पण ते तयार झाले ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाचीच आहे ना. तेव्हा अर्जुन पण सांगत असतो, सायली मला आत्ता इमर्जन्सी आल्यामुळे मला जावं लागेल, पण तिकडून आल्यानंतर आपण हे सगळं करूया. सायली म्हणते, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला माझी आणि बाळाची काळजी वाटते ना, पण माझ्या स्वतःपेक्षाही जास्त आपल्या बाळाची काळजी मी घेईल, नका जास्त विचार करू. अर्जुनची तर काही इच्छा नसते सायलीने हे सगळं थांबवलं पाहिजे असं त्याला वाटत असतं, पण तरी देखील सायलीच्या हट्टामुळे तोही तयार होतो. डील पक्की म्हणून हातात हात घेतात आणि एकमेकाला ऑल द बेस्ट म्हणतात. सायली खाली आल्यानंतर सुमन काकूंना सांगत असते, आम्ही तिघं पण आज बाहेर जाणार आहोत. तेव्हा सुमन काकूही विचारत असतात, पण कुठे चाललात तुम्ही. तेव्हा सायली सांगते, सुमन काकू ते विचारू नका, सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला आनंदाने सांगेल. तेव्हा सुमन काकूही सांगतात, बरं बाई नाही विचारत, पण तू जे काही करणार असेल ना सगळं काही व्यवस्थित होईल. आणि यांचं बोलणं राकेश ऐकत असतो, मी बघतो ना कसं सगळं व्यवस्थित होतं, मी अजिबात व्यवस्थित होऊ देणार नाही. तर दुसरीकडे कल्पना काकूंनी ते लेटर बघितलेलं असतं आणि त्या अस्मितावर खूप चिडतात. अस्मिता तू जॉब करणार आहे आणि याआधी आम्हाला तू काही सांगितलं पण नाही, हे ऑफर लेटर बघितल्यानंतर आम्हाला कळते. तेव्हा अश्विन पण विचारत असतो, अस्मिताई पण तुला हे सगळं करण्याची काय गरज आहे, मुळात मला कळत नाही की तुला जॉब कशाला हवा आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मी जॉबसाठी खूप प्रयत्न केले, खूप प्रयत्नानंतर हा जॉब मला मिळाला आहे. मला माझ्या स्मिथला माझ्या स्वतःच्या हिमतीवर मोठं करायचं आहे. मी सगळे तरी किती दिवस माझ्याकडे लक्ष देणार ना, म्हणून मला स्वतःला काहीतरी करायचं आहे. पण कल्पना काकूंना काही आवडलेलं नसतं, त्या चिडूनच म्हणतात, अगं पण एवढ्या लहान बाळाला टाकून तू बाहेर कशी जाणार. मी म्हणते गरजच काय. तेवढं तिथे पूर्ण आजी आलेले असतात. तर कल्पना काकूही शांत होतात. या सगळ्याबद्दल पूर्ण आईला काही कळायला नको म्हणून. पूर्ण आजी आल्या आल्या म्हणतात, सायली मला 1 कप चहा देते का गं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, पूर्ण आई तुम्ही विसरलात का, सायली घरी नाही आहे, प्रतिमाकडे आहे ना ती. अस्मिता पण सांगत असते, आपल्याला सायलीची खूप आठवण येते ना सगळ्यांना, तेव्हा आज आपण तिला भेटायला जायलाच हवं. तेवढ्यात तिथे अर्जुन आलेला असतो आणि तो सांगतो, माझं आता थोडं काम आहे, ते मी आधी करून येतो, त्यानंतर मला सिनियरकडे जायचं आहे. कल्पना काकूही म्हणतात, अरे बायकोकडे जायचं असं म्हण ना, भाऊजींचं नाव कशाला पुढे करतो. तेव्हा अस्मिता पण सांगत असते, हो तू चाललाच आहे ना, मग आपण सगळ्यांनी जाऊया, आम्हाला पण जायचंच आहे सायलीला भेटायला. तेव्हा अर्जुनच्या पण मनात येतं, हे सगळे माझ्याबरोबर जर सायलीला भेटायला आले तर सायली ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करण्याचं थांबवेल. ठीक आहे, मी यांना सगळ्यांना घेऊन जातो. ठीक आहे, माझं काम आहे तेवढं मी करून येतो आणि आपण सर्वांनी बरोबरच जाऊया. अर्जुन तिथून निघून जातो. तर अस्मिता पूर्ण आजीला रूममध्ये सोडण्यासाठी निघून जाते, पण कल्पना काकूंना खूप राग येतो. बघितलं ना अश्विन, आता आपण अस्मिताला काही प्रश्न विचारले असते तर पटकन इथून पळ काढला. ही मुलगी ना धड बोलतच नाही आहे. जेव्हा अस्मिता तिच्या रूममध्ये लेटर बघत असते त्याच वेळेला तिला ऑफिसमधून कॉल येतो. आधी तर तिला वाटतं की लेटर मिळालं की नाही यासाठी फोन केला असेल. ती खूप खुश होऊन फोन रिसीव करते. हो सर, तुमचं ऑफर लेटर मिळालं मला, पण बॉस डायरेक्ट सांगतात तिला, सॉरी मी तुम्हाला हा जॉब देऊ शकत नाही.
अस्मिताला तर खूप धक्का बसतो की काय झालं असेल नेमकं. तर तिला फोनवर ते कारण पण सांगितलं जातं. दुसरीकडे प्रताप काका आलेले असतात आणि कल्पना काकू त्यांना सांगतात अस्मिताला जॉब करायचा आहे आणि एवढ्या छोट्या बाळाला टाकून ती बाहेर जाणार आहे. तेव्हाच तिथे अस्मिता येते आणि खूप चिडलेली असते. झालं मम्मा तुझ्या मनासारखं, तुझी इच्छा होती ना मी जॉब नको करायला. मला आता ज्या जॉबसाठी ऑफर लेटर आलं होतं तो जॉब आता माझ्या हातून गेला आहे. अश्विन पण विचारतो अगं अस्मिताई पण असं कसं होऊ शकतो, जॉब तुझा कन्फर्म झाला होता ना, तसं ऑफर लेटर पण आलं तुला. तर अस्मिता सांगते हो आलं होतं ना, ऑफर लेटर पण आलं, जॉबही लागला होता, पण तुमची सगळ्यांची इच्छा होती ना मी जॉब नको करायला. झालं तुमच्या मनासारखं आणि त्या सचिनने तर ठरवलंच आहे मला सुखाने जगूच द्यायचं नाही. ऑफिसमध्ये जाऊन माझी चुकीची इमेज त्यांनी क्रिएट केली, मी चांगल्या कॅरेक्टरची नाही म्हणून असं त्यांनी तिथं सांगितलं आणि त्यांचा पण माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नाही असं वाटतंय की मी तशा बायकांसारखी आहे. आणि कल्पना काकूंना खूप काही सुनावते तुझ्या मनासारखंच झालं हां मम्मा, तुझी इच्छा होती ना मी बाहेर जायलाच नको घरातच राहायला पाहिजे, झालं अगदी तुझ्या मनासारखं झालं. कल्पना काकू पण तिला सांगत असतात अगं अस्मिता माझा बोलण्याचा हेतू तो नव्हता. पण अस्मिता कुठे ऐकते, रागाच्या भरात नको ते कल्पना काकूंना बोलून तिथून निघून जाते. कल्पना काकू पण रडत असतात अहो बघा ना माझा हेतू हा नव्हता, तिला कळत कसं नाही, मी हिच्या चांगल्याचाच विचार करते ना. प्रताप काकाही म्हणतात हो तुझं कळतंय कल्पना, मला शांत हो तू आधी, मी बोलतो तिच्याशी. प्रताप काका अस्मिताच्या रूममध्ये येतात. अस्मिता बाळा नको एवढा विचार करू, मी आहे ना, नको या सगळ्याचा एवढा विचार करू आणि तुला कसलीही कमतरता भासली ना मी आहे ना, तुझा बाप तुझ्या मागे खंबीर उभा आहे हे विसरू नको. अस्मिता पण सांगत असते बघा ना मम्मा पाहिलं ना मला किती बोलली आणि मला पण मम्माचं मन नव्हतं दुखवायचं आणि तुमच्या सगळ्यांवर मला ओझं बनून पण नाही राहायचं. तेव्हा प्रताप काका सांगतात अस्मिता नको काळजी करू, तुला जॉब करण्याची कधीच वेळ येणार नाही, मी खात्री देतो आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी असेल. अस्मिता पण सांगत असते अहो डॅड पण मी या जॉबसाठी किती प्रयत्न केले होते आणि इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा मी स्मितला व्यवस्थित सांभाळलं, चैतन्य पण असायचा माझ्यासोबत स्मितला सांभाळायला. हे ऐकून प्रताप काकांना तर धक्काच बसतो, चैतन्याला पण हे सगळं माहिती होतं. तर दुसरीकडे सायली न्यूजपेपर वाचत असते आणि त्यामध्ये बऱ्याच न्यूज ॲक्सिडेंटच्याच असतात. सुमन काकूही म्हणतात किती त्या बातम्या सगळ्या ॲक्सिडेंटच्याच, आणि ते ऐकून प्रतिमा आत्यांना पण त्रास होत असतो, त्यांचा ॲक्सिडेंटचा सीन त्यांना आठवतो. हे ऐकून सुद्धा त्रास होतोय सायली मला. सायली विचारते प्रतिमा आत्या तुम्हाला सगळं आठवतंय का, ॲक्सिडेंटच्या वेळेला काय घडलं होतं. प्रतिमा आत्याही सांगत असतात हो मला अगदी सगळं जसेच्या तसं आठवतंय. सुमन काकू म्हणतात पण हे सगळं आपल्या घरातल्या माणसानेच घडवून आणलं ना आणि आपल्यासमोर असं दाखवलं की मला यातलं काही माहितीच नाही. सुमन काकूंना पण त्रास होत असतो या गोष्टीचा. सायली विचारते पण आपण तुमचं तो सीन रिक्रिएट केल्यानंतर सगळं तुम्हाला आठवायला लागलं ना, पण त्या सगळ्यांचा त्रास करून घेऊ नका. अजून काही आठवतंय का. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की आज फोन करून सायलीला सांगते मी आणि पूर्ण आजी अर्जुनसोबत तुला भेटायला येणार आहोत. आणि सायली लगेचच अर्जुनला फोन करून विचारते काही झालं तरी पण आजच्या आज हे ॲक्सिडेंटचं प्रकरण झालंच पाहिजे. अर्जुनला तर टेन्शन आलेलंच असतं, हे सगळं व्यवस्थित तर पार पडेल ना. तर दुसरीकडे राकेशने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि ते तिघं पण ती गाडी घेऊन निघतात. आता पुढे कळेल नेमकं ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट व्यवस्थित होतो की अजून वेगळंच कोणतं संकट येतं. जाणून घ्यायचं असेल तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.